पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून शहराला अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी मांडलेली दूरदृष्टी ब्ल्यूप्रिंट प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला। यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे आदी उपस्थित होते। मोहोळ म्हणाले की पुणे हे सर्वसमावेशक राहण्यासाठी योग्य शहर बनत असून देशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून पुणे विकसित होत आहे। स्मार्ट सिटी योजनेत बानेर बालेवाडी भागाचा समावेश करून तेथे मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे। मागील 5 वर्षात महापालिकेत काम करण्याची संधी पुणेकरांनी भाजपला दिली आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला। पुणेकरांना आता जुना कारभारी नको आहे हे त्यांनी 2017च्या निवडणुकीत दाखवून दिले आहे। पुण्यात सध्या 32 किलोमीटर मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती 150 किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे। मागील 3 वर्षात 10.5 कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले। सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी 1000 ई बसना मंजुरी देण्यात आली असून पुढील काळात 4500 ई बस शहरात धावतील, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध होणार आहे। पुणे विमानतळाच्या विस्तारास प्राधान्य देण्यात येत असून 44 किलोमीटर नदीकाठ सुधार प्रकल्प वेगाने सुरू आहे। सांस्कृतिक राजधानी म्हणून शहराचा वारसा जपताना आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्याचेही मोहोळ यांनी नमूद केलं। दरम्यान भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ करदाते, आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माण, सांस्कृतिक व आर्थिक विकास यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे। पुणे शहराला वर्ल्ड बुक कॅपिटल बनवणे, अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, एम्स रुग्णालय आणणे, नवीन मेट्रो मार्ग, डेटा सेंटर विकास आदी महत्त्वाकांक्षी संकल्पनांचा यात समावेश आहे। पुणेकर पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवतील असा विश्वास मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केलाय। केंद्र सरकार आणि महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022 हे 5 वर्ष अशा या ट्रिपल इंजिनच्या सरकारनं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही पुणेकरांना जो जाहीरनामा सादर केला, जो वचननामा सादर केला, तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बहुतांशी आम्ही बऱ्यापैकी या प्रयत्नांना आमच्या यश आलं। पुणे महानगरपालिका म्हणून सत्ताधारी म्हणून काम करताना राज्य शासन म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि केंद्र सरकार म्हणून मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार या मागच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही काम आम्हाला करता आलं। भविष्यामध्ये परवा देवेंद्रजी पुण्यामध्ये येऊन गेले, त्यांनी पुण्याचं एक विजन आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलंय की पुण्यामध्ये भविष्यात नेमकं आम्हाला काय अपेक्षित, आम्ही काय काम करणार आहोत पुण्यासाठी, त्याची एक मला असं वाटतं ब्ल्यूप्रिंटच त्यांनी सगळ्यांच्या समोर ठेवली। आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचं की भविष्यामध्ये आपण जर पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं पुण्यावरती विशेष प्रेम आहे आणि पुण्याच्या विकासाच्या संदर्भात GSS असेल, त्यानंतर आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भुयारी मार्गांची निर्मिती असेल, पुण्यामध्ये आज भविष्याचा विचार करता बसेसचा विचार असेल, सगळे विषय जे त्यांनी त्या दिवशी मांडले, मला असं वाटतं की आपण हे सगळे विचार करताना भविष्याचा एक चांगला विचार भारतीय जनता पार्टीवर निश्चित केला। आपण जसं विचार करतो की आपण पुण्यात राहतो, मुंबईत राहतो, पण मला असं वाटतं की उत्सुकता आहे की पुण्यातल्या बदलांबाबत निश्चितपणे या सगळ्या ऑब्झर्वेशन्स काय आहेत, चांगले बदल आणि काळजी वाटणारे बदल, याच्यामध्ये तुमचं निरीक्षण घ्यायला निश्चितपणे आम्हाला आवडेल। म्हणून आम्ही पुणेकरांना याच्यामध्ये विनंती केली की पुण्याचा हा जाहीरनामा करत असताना निश्चितपणे आपलं मत काय, आपलं म्हणणं काय याचा आम्ही विचार केला आणि पुणेकरांकडनं याच्यामध्ये अनेक सूचना मागवल्या, अनेक त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवले, त्याच्यावरती सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विचार केला आणि आज हे सगळ्याचा विचार करताना आम्ही काही महत्वाचे विषय भविष्यात पुणेकरांच्या संदर्भात पुणे शहर म्हणून तो जाहीरनामा आम्ही आज या ठिकाणी जे संकल्पपत्र मांडतोय, त्याच्यामध्ये आम्ही जे म्हटले पुण्याला GCC ची एक राजधानी बनवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करण्याचा आमचा एक प्रयास आहे, ते माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलं। पुण्याच्या 4ही दिशांना गतिमान मेट्रोचा विस्तार पुढच्या काळामध्ये अधिकपणे होणं, या संदर्भातला सुद्धा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे आहे। विमानतळ, आज पुणे असं शहर झालं, विद्येचं माहेरघर आहे, आज मोठ्या प्रमाणातली ही आमची ITI म्हणून पुण्याची ओळख आहे, सांस्कृतिक राजधानी म्हणतो, त्यामुळे पुण्याकडे
पुण्यासारख्या शहराला एक विमानतळ जे आपल्याला मला वाटतं की त्याचं विस्तारीकरणाची खूप आवश्यकता होती. नवं टर्मिनल आपण जर पाहिलं तर पुण्यात आलेली लोक सुद्धा पुण्याचं नवीन विमानतळाचे जे टर्मिनल आहे ते पाहिल्यानंतर खुश होतात, आनंदी होतात आणि असं म्हणतात की विदेशात सुद्धा काही ठिकाणी गेलं तरी इतकं स्वच्छ, इतकं सुंदर अशा पद्धतीचं आपल्याला टर्मिनल पाहायला मिळत नाही. आता जुन्या टर्मिनलचं रिनोव्हेशन चालू आहे आणि याच पुणे विमानतळावरनं आज विदेशात कुठेही आपल्याला भविष्यात जायचं असेल तर पुण्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरणाचं काम आम्ही हाती घेतलंय. जवळपास 300-325 एकर जागा ती आम्ही आज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य सरकारकडे तो प्रस्ताव केला. राज्य सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला तो आता प्रस्ताव पाठवलाय. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाची कारवाई सुरू होईल आणि त्यानंतर पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येईल. मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या काळात जे काही 20 वर्षात 25 वर्षात झालं, जो भ्रष्टाचार झाला, जो पुण्याचा विकास रखडला, पुण्याची दूरदृष्टी, पुण्याच्या संदर्भातला जो काही मला असं वाटतं अभाव होता तो पुणेकरांनी कारभारी बदलला. आम्हाला दिली संधी, आम्ही 5 वर्ष काम केलंय, त्यामुळे पुन्हा पुणेकर आम्हाला संधी देतील हा विश्वास आहे आम्हाला. पुणेकरांना आता जुना कारभारी नकोय, आहे त्या कारभारीवरती समाधानी आहेत.